शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यातनी आता 24 तासातनी 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कागदपत्र कोणती लागतील, नियम अटी काय असतील, पात्रता निकष असतील आणि पैसे आपल्या खात्यावर कसे येतील याची संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा। तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील 24 तासांनी 4,000 रुपये जमा होणार आहे। तर 4,000 रुपये आता त्यांना कोणत्या कारणामुळे मिळणार आहे, तर राज्यातील शेतकरी ही भरपूर आनंदित आहे। तर आपल्या सर्व आर्थिक विकास हा शेतकऱ्यावर अवलंबून असतो। तर देशातील प्रगती पथावर नेमण्यासाठी शेतकऱ्यांचा सर्वात मोठा हात असतो, कारण शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सर्व सुखी असतात, कारण शेतकरी भरपूर कबाड कष्ट मेहनत आणि करतात। तर देशाच्या विकासात हातभार लावतात आणि राज्य त्यामुळे प्रगती प्रचार येत आहे आणि आपली आर्थिक गती राज्याची किंवा देशाची शेतकऱ्यांमुळे वाढते आता। तर या शेतकऱ्यांसाठी सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतात। तर अनुदान देत असत की पीक विमा देत असत आणि आखणीत एक मोठी अपडेट आहे की म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तर बघूया संपूर्ण माहिती। तर भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय असून देशाच्या अर्थव्यवस्थेला कणा मानला जातो। तर मात्र अनेक आव्हानामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात। तर या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत। तर आज आपण दोन्ही प्रमुख योजना, सरकारची PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान निधीची सविस्तर आपण आता माहिती पाहू। तर एक आशादायक पाऊल जे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तर 2018 मध्ये सुरू केलेल्या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य पुरवणे आहे। तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। तर योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 19 हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहेत। तर PM किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित सद्यस्थिती PM किसान योजनेचा 19वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी या हप्त्याची रक्कम देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हस्तांतरित केली होती। तर महाराष्ट्रातही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। तर PM किसान योजनेचा सकारात्मक परिणाम, या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झालेले आहेत। तर शेतीसाठी लागणारे बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली। तर शेतीच्या उत्पादन खर्चात कमी करण्यासाठी मदत झाली। तर शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर PM किसान योजनेचा आतापर्यंतचा प्रवास समाधानकारक राहिला आहे। तर 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून 2.5 लाख कोटी रुपये अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे। तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे। तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो सन्मान निधी योजना ही राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे। तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये दिले जाते। तर त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। 2023 मध्ये सुरू झालेले योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहे। तर सध्या या योजनेचा हप्ता जे आहे 6वा हप्ता प्रलंबित आहे। तर ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। तर महाराष्ट्रातील 91 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांना 6व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील आहे। तर विशेषतः म्हणजे दुष्काळी भागात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे। तर महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी नमो शेतकरी योजनेबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे। तर या घोषणेमध्ये हप्त्याच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे। तर 6व्या हप्त्यात वितरण तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे। तर योजनेत सुधारणा होऊन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। तर नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम झालेले आहे। शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळाली, शेतीसाठी आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी मदत झाली, दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना
आधार मिळाला आहे. आतापर्यंत 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. सुमारे 91,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांनी जमा झालेले आहे. तर PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना एकत्रित लाभ घेत असलेले महाराष्ट्रातील शेतकरी वर्षभरातून 12,000 रुपये मिळतात. PM किसान योजनेतून 6,000 रुपये, नमो शेतकरी योजनेतून 6,000 रुपये, 12,000 रुपये मुळे शेतकऱ्यांना शेती आणि घरगुती खर्च भागवण्यासाठी मदत होते. विशेषतः म्हणजे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्या. तर PM किसान योजनेचा हे छोटे आणि सीमांत शेतकरी पात्र आहेत. तर नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र आहेत. तर लाभ मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, तर योजनेसाठी नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. तर खाते आणि सक्रिय आवश्यक आहे. तर KYC अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे आणि अर्जाची स्थिती नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीची नमो शेतकरी आणि किसान सन्मान निधी योजना ही दोन्ही हप्ते आता या महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला जर काय वाटत असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करा, तर जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.